तर शेतकरी मित्रांनो, शेळी पालन करताय, बोकड पालन करताय आणि त्यासाठी कुठला खुराक द्यावा हेच माहीत नाही, तर तुम्ही योग्य व्हिडिओला क्लिक केली, कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की शेळ्यांसाठी बोकडांसाठी कुठला खुराक दिला पाहिजे व किती प्रमाणात दिला पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नमस्कार, जे नवीन त्यांसाठी परिचय देतो मी साईनाथ डांगे, आपला अन्वी गोट फार्मचे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण खुराकाचं नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला एक सांगतो की आपण 10 बोकडांचं नियोजन करू। आज जे माया मागे हे बोकड दिसतंय तुम्हाला, समजा ते 10 बोकडांचं आपण या वयाचे 10 बोकडं आहे, तर त्यांसाठी किती प्रमाणात आणि कुठला खुराक दिला पाहिजे। आता समजा या वयाचे 10 बोकडे, तर त्यांना जवळपास काय प्रत्येकाला 200 ग्राम याप्रमाणे एका दिवसाला खुराक गेला पाहिजे। आणि ते आपण हळूहळू त्यांचं वय वाढत जसं जाईन का तसं आपण खुराकाचं प्रमाण हे वाढवायचं आहे, जेणेकरून त्यांचा चांगल्या प्रकारे त्यांची तब्येत वगैरे होईल। तर आपण आहे ना 200 ग्राम प्रत्येक नागाला देणार, त्याप्रमाणे समजा मग 10 बोकडांसाठी आपण 1 किलो शेंगदाणा पेंट वापरतो, 1 किलो गहू वापरतो। आणि गहू तर बारीक राहतं, पण शेंगदाणा पेंट राहते आपली मोठं राहते, मग तिला आपण फोडून घेऊन दोन्हीचं मिक्सचर करून सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जे वाटेल त्या एका टायमाला तुम्ही ते खाद्य म्हणून त्याचा उपयोग करू शकता। आणि जसजसे बोकडे मोठे होईल तसतसं त्याचं तुम्ही प्रमाण वाढवायचं आहे, आणि मग तिने चांगल्या प्रकारे आपल्या बोकडांची तब्येत वगैरे होईल। आणि शेळ्यांसाठी ज्या पाठी दिसत आहे मग त्यांना नेमकी कशा प्रकारे खाद्य दिलं पाहिजे ते पण असेच प्रमाणाचं आहे। समजा त्या ज्यादा पाठी पण आपण 10चा ॲव्हरेज पकडूया, म्हणजे 10 साठी पण तसं नियोजन करायचे की 1 किलो शेंगदाणा पेंट, 1 किलो गहू, म्हणजे प्रत्येक नागाला 200 ग्राम गेलं पाहिजे। सध्या या स्टेजला आहे ते चांगल्या प्रकारे आपले पिल्लं तयार होतील, अशा प्रकारे आपण खुराक दिला पाहिजे। आणि जसजसे शेळ्या मोठ्या होईल तसतसं त्यांचा खुराक वाढवला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसून येईल। आता समजा मोठ्या शेळ्या तर त्यांना काय दिलं पाहिजे, तर त्यांना गहू दिले पाहिजे मित्रांनो। समजा आता जी गाभण काळात आहे ना चांगल्या प्रकारे तिला खाद्य गेलं पाहिजे, कारण गहूचं चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे। आणि समजा आता आपली शेळी लागवड करण्यापूर्वी महिनाभर आपण तिचं खाद्य बंद करायचे, आणि जेव्हा शेळी लागवड होईल तेव्हाच आपण तिचं खाद्य चालू करायचं। कारण काय होतं, शेळीची तब्येत झाली, चांगली चरबी आली की शेळी लागवडीला त्रास देत, त्यामुळे आपण आहे ना ही काळजी घेणं गरजेचं आहे। आणि शेतकरी मित्रांनो, हे सर्व आपण आहे ना कोरडं शेळ्यांना खाण्यासाठी द्यायचं आहे, भिजून वगैरे काही द्यायचं नाही। कोरडे पण ते अतिशय चांगल्या प्रकारे खातात। आता भरपूर शेतकऱ्यांचं काय राहतं की समजा घरचे हरभरा राहतो किंवा सोयाबीन राहते, तर शेतकरी त्याचा पण उपयोग करतात। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना आहे ना नेमकी बोकडांना खुराक कसं द्यावं याच्याविषयी नक्कीच कल्पना भेटेल। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की कळवा, किंवा काही शंका असतील तर तेही कमेंट करून कळवा। धन्यवाद। जय जवान जय किसान।